दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वादामध्ये पहिल्यांदाच जर कुठलं नाव ठळकपणे समोर आलं असेल तर ते आहे प्रफुल्ल पटेल यांचं। प्रमोद हिंदूराव या पवार समर्थकाच्या वक्तव्यामध्ये असा उल्लेख प्रथमच ठळकपणे झाला आहे। अर्थात जे वक्तव्य प्रमोद हिंदूराव यांनी केलंय त्याबद्दल नंतर मात्र त्यांनी सारवासारव केली। घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्यांना जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर करायची। कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजले। पण त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक, आपण ते चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि 5 लोक पायलट त्यात एक बॉडीगार्ड आपल्या जाधव होते, माझ्या दसऱ्याच्या वेळेला ते भुवाडला पण आले होते, ते जाधवने ते त्या जाधवनी कधीच दादांच्या शेजारी बसला नव्हता। त्या दिवशी तो दादांच्या शेजारी बसला सीटवर आणि त्याच्या फोटो काढून त्यांनी घरच्याला पाठवला। तो फोटो आज व्हायरल जो होतो ना त्याचा फोटो त्याला कधीच आयुष्यात वाटलं नाही का माझं असं झालं जाणवलं दादांच्या। न्यायालयीन चौकशी असेल एखादी त्याच्यावरती आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही। जे सरकार देश भारत माता आपल्या स्वार्थासाठी आणि आपली चामडी वाचवण्यासाठी प्रेसिडेंट ट्रम्पच्या पायाशी गहाण ठेवू शकते भारत माता, ते सरकार काही करू शकते। आतापर्यंत मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही, उलट तो पक्षपातीच झाला।